मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 2025 नीटचा रिझल्ट आलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले त्यांनी अजिबात खचू नका. जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही अवश्य काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. कारण काउन्सिलिंग मध्ये जर पार्टिसिपेट केले तर तुम्हाला तुमचा कुठे नंबर लागेल काय नाही या सगळ्या गोष्टीमध्ये माहिती होईल. याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच इन्फॉर्मेशन देईल. काउन्सिलिंग कशी करायची, कुणी करायची, कशी काउन्सिलिंग होते याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये नंतर नक्कीच माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 2025 मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे NUT 2025 ऑल इंडिया रँक नुसार महाराष्ट्रामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीचा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कट ऑफ. जर तुमची SC कॅटेगरी असेल आणि तुमचा या वर्षी रँक जर 1,53,666 येत असेल, या रेंज मध्ये जर तुमचा रँक येत असेल तर तुमचा 100% नंबर लागून जाईल. ते पण GMC ला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागून जाणार आहे जर तुमची एवढी रँक जर आली तर. ST कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 3,53,987 असेल तर तुमचा GMC ला नंबर लागून जातो. हे मी तुम्हाला सांगत आहे एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये थोडस 90 ते 95% 100% ह्याच उतरेल. फक्त 5% ची गॅरंटी देऊ शकत नाही मी, पण 90 ते 95% कट ऑफ हाच राहणार आहे. VG कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 96,153 असेल तर तुम्हाला 100% डेफिनेटली कॉलेज GMC भेटून जाणार आहे. NT1 कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 1,12,449 असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. NT2 कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 64,385 जर असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल. NT3 कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 59,880 असेल तर तुम्हाला डेफिनेटली कॉलेज भेटून जाईल. OBC कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 46,260 असेल तर तुम्हाला कॉलेज अवश्य भेटून जाईल. SCBC कॅटेगरी मध्ये 66,044 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला GMC आरामात मिळून जाईल. आणि नंतर EWS कॅटेगरी मध्ये जर तुमची रँक 70,480 असेल तरी तुम्हाला अवश्य GMC भेटून जाईल. ओपन कॅटेगरी मध्ये जर 46,447 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला GMC भेटून जाईल. हे झालं. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर D1 कॅटेगरी मध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 मध्ये डिफेन्स 1 मध्ये जर तुमची रँक 93,214 असेल तर तुम्हाला कॉलेज अवश्य 100% मिळून जाईल. आणि जर तुमची D2 कॅटेगरी मध्ये जर रँक 1,38,485 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला कॉलेज मिळून जाईल. त्यानंतर जर बघायला गेलं तर D3 कॅटेगरी मध्ये 1,16,000 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला कॉलेज 1,16,117 जर रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या रँक मध्ये हे GMC चा कट ऑफ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो रँक मध्ये कट ऑफ आहे याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसाठी जर तुम्ही 2,000 प्लस 1,000 ते 1,500 मध्ये प्लस मायनस करू शकता. एवढा फरक पडणारच आहे. याच्याबद्दल मी थोड्या वेळानंतर बोलेलच की तुम्हाला की 1,00,000 ते 1,000 ते 1,500 पर्यंत कसा फरक पडणार याच्यामध्ये. याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. म्हणजे 1,000 ते 1,500 रँक मध्ये 1,000 ते 1,500 रँक मध्ये कमी जास्त होणार आहे. कसा रीत्या फरक पडू शकतो मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच. सुरुवातीला आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ सांगतो तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही SC कॅटेगरी मध्ये बिलॉंग करत असाल तर तुमचा 1,62,895 जर रँक असेल तर तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मध्ये अवश्य ऍडमिशन मिळून जाते. जर तुमचं गव्हर्नमेंट मध्ये झालं नाही तर प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याबद्दल माहिती देत आहे. हे ज्याच्यामध्ये मी आपलं पालघरचं कॉलेज इन्क्लूड नाही केलेलं आहे. त्याचं कसं माहिती आहे का, त्याला पूर्ण फीस भरावी लागते म्हणून ते कॉलेज मी इन्क्लूड केलेलं नाहीये. तर याच्यामध्ये बाकीचे कॉलेज आहेत ते याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे. ST कॅटेगरीमध्ये जर झालं तर 3,79,371 जर तुमची रँक ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला अवश्य कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला झालं VJ कॅटेगरीमध्ये तुमची रँक 1,02,956 जर असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल. NT1 कॅटेगरीमध्ये तुमची रँक 1,26,257 जर असेल तर तुम्हाला प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन भेटून जाईल.
आणि NT2 कॅटेगरीमध्ये 80,249 जर तुमची रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. NT3 कॅटेगरीमध्ये 79,233 पर्यंत तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. ओबीसी कॅटेगरीमध्ये 81,300 ऑल इंडिया रँक पर्यंत कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर SCBC कॅटेगरीमध्ये 81,126 या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. आणि ओपन कॅटेगरीमध्ये 81,118 या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला कॉलेज अवश्य भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं थोडक्यात सांगायचं तर या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ इथून पुढे मी तुम्हाला आता म्हणत होतो 1 ते 1.5 हजाराने कमी जास्त कशा प्रकारे होऊ शकतो, आणि कट ऑफ आता इथून पुढे नेमका कशा गोष्टीवर डिपेंड करत असतो. आता इथपर्यंत मी तुम्हाला म्हणलं होतं की ऑल इंडिया रँकवर डेफिनेटली कट ऑफ डिपेंड करत असतो, पण इथून पुढचा कट ऑफ डिपेंड करतो की आता जे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ना तुम्हाला ऑल इंडिया रँक पद्धत तर 5,002 पर्यंत 50,000 विद्यार्थी म्हणजे 50,000 रँक आलेली आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, या रँक मध्ये कसा फरक पडतो. आता विद्यार्थीमध्ये कसं राहते मध्ये ही ऑल इंडिया रँक कशी आहे तुमची सगळ्या ऑल स्टेटचे विद्यार्थी धरून आहे. तर आता याच्यामधले जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरचे किती विद्यार्थी आहेत, एक मिनिट याच्यामधले टोटल महाराष्ट्रामधले विद्यार्थी किती आहेत या गोष्टीवर सगळ्यात जास्त तुमचा कट ऑफ डिपेंड करणार आहे. महाराष्ट्रामधले विद्यार्थी किती आहेत, जेवढे कमी महाराष्ट्रातले विद्यार्थी तेवढा कट ऑफ कमी जाणार. जेवढे कमी महाराष्ट्रातले विद्यार्थी 500च्या वर असतील तेवढा कमी कट ऑफ जाणार आहे. आणि म्हणजे बघा, त्याच्यामुळे जर जेवढे कमी 500च्या वर विद्यार्थी असतील महाराष्ट्रामधले तर त्याच्यामधला कट ऑफ मग 400च्या आतमध्ये कट ऑफ येऊ शकतो. हे आहे रँक मध्ये फरक पडू शकतो. हे 1 ते 1.5 हजाराने मी याच्यामुळे या गोष्टीमुळे म्हणत आहे. याच्यापेक्षा पण थोडा जास्त कमी जास्त होऊ शकतो. नंतर महाराष्ट्रामधले कमी विद्यार्थी, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील किती विद्यार्थी ऑल इंडिया थ्रू काउन्सिलिंग करतील. ऑल इंडिया थ्रू म्हणजे MCC थ्रू मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या थ्रू काउन्सिलिंग करतील. म्हणजे 15% सीट ज्या महाराष्ट्राच्या बाहेर राज्यासाठी राहतात त्याच्या थ्रू किती विद्यार्थी काउन्सिलिंग पार्टिसिपेट करतील या गोष्टीवर पण डिपेंड करणार. आणि किती विद्यार्थी एम साठी अप्लाय करतील या 2-3 गोष्टीवर सगळ्यात जास्त कट ऑफ डिपेंड करत असतो. एक म्हणजे महाराष्ट्रातले किती विद्यार्थी येतील, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून MCC साठी काउन्सिलिंग किती करतील किंवा एम साठी अप्लाय करणारे किती विद्यार्थी आहेत. आता जे ऑल इंडिया रँक मध्ये 3 नंबरची रँक आहे ती महाराष्ट्रामधून आहे, तो डेफिनेटली एम साठी अप्लाय करणार आहे, म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये फॉर्म्स भरणार नाही, तर संपला विषय. आता तसंच एम साठी बाकीच्या कॉलेजसाठी पण किती विद्यार्थी अप्लाय करतील ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करत असतो कट ऑफ. आणि मिनिट हे झालं ओव्हरऑल कट ऑफ बद्दल. जर सांगायचं झालं तर कट ऑफ कोणत्या गोष्टीवर डिपेंड करणार इथून पुढे. आधी तुमचा SML काय येतो ही पण गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवढे कमी विद्यार्थी तेवढा कमी पण तुमचा SML येणार, ही पण एक खरी गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं थोडक्यात माहिती कट ऑफ बद्दल. आता बघूया थोड्या दिवसात तुम्हाला कट ऑफ बद्दल सगळी डिटेल माहिती कळूनच जाईल की किती येईल. ही आपला एक्सपेक्टेड कट ऑफ होता, पण डेफिनेटली याच दृष्टिकोनानं कट ऑफ येऊन जाईल अशी तर माझी गॅरंटी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व पालक मित्रांनो. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला टेक्स्ट मेसेज करू शकता, तुम्हाला तुमची माहिती पुरवली जाईल. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग बद्दल माहिती तिथे कळवली जाईल. धन्यवाद.